मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 13 किंवा 14 जुलैला पंढरपूर दौऱ्यावर आषाढी यात्रेची पाहणी करण्यासाठी दौरा करणार। मंत्री मंगल प्रभात लोढार रंगले वारीच्या रंगात कौशल्य विकासाच्या जनजागृतीसाठी पायी वारीत सहभागी। राहुल गांधींचं हिंदू प्रकरणातील वक्तव्य कामकाजातून वगळलं। राहुल गांधींचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना पत्र। भाषणातील काही भाग वगळण्यानं राहुल गांधींचं पत्र। पंकजा मुंडे समर्थकांचं विधान भवन परिसरात शक्ती प्रदर्शन। गोपीनाथ मुंडेंचे फोटो घेऊन शक्ती प्रदर्शन। राष्ट्रवादीकडून विधान परिषदेसाठी 2 अर्ज दाखल। राजेश विटेकर शिवाजी गर्जेंना उमेदवारी अर्ज दाखल। अजित पवार आणि धनंजय मुंडेंच्या उपस्थितीत भरला अर्ज। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी अंबरनाथ तहसील कार्यालयासमोर महिलांची गर्दी। योजनेचे कागदपत्रे काढण्यासाठी सेतू कार्यालयाबाहेर महिलांची रांग। यवतमाळमध्ये लाडकी बहीण योजनेअंतर्गत अर्ज भरण्यासाठी महिलांची गर्दी। योजनेतील अटीमध्ये सवलत देण्याची महिलांची मागणी। कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हसन मुश्रीफ जवाब दो आंदोलनाची घोषणा। मुंबईत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आक्रोश आंदोलन। झोपडपट्टी धारकासाठी 300 युनिट वीजबिल माफीची मागणी। महाबळेश्वरमध्ये मुसळधार पावसामुळे लिंगमळा धबधबा ओसंडून वाहू लागला। सांगलीतील चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी। 24 तासामध्ये 90 मिलीमीटर पावसाची नोंद। चांदोली धरण 35% भरले। वसईत 100 वर्ष जुनं वडाचं झाड कोसळलं। झाड कोसळल्यानं 2 गाड्यांचं नुकसान। जोरदार पावसामुळे कोसळलं झाड तर दुसरीकडे महाबळेश्वर तापोळा रस्त्यावर कोसळली धरण। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।